ज्या क्षणी त्यांची आई गेली, तिचा अंत्यसंस्कार केल्या क्षणी ह्या दोघांनीही ऑरबिंदोशी बोलणं कम्प्लिटली बंद केलं. ते एका घरात एका छताखाली राहायचे, तरीही यांनी आपल्या खोलीमध्ये स्वतःला बंद करून टाकलं. पार्थो हा एकच होता जो जरा त्या खोलीच्या बाहेर पडायचा. देवयानी त्या खोलीच्या बाहेरही कधी पडली नाही. एकमेकांशी बोलण्यासाठी काहीतरी उपाय हवा म्हणून शेवटचा उपाय म्हणून ऑरबिंदोनी त्यांना चिठ्ठ्या लिहायला सुरुवात केली आणि 3 वर्ष ते एकमेकांशी फक्त दाराखालून चिठ्ठ्या सारून बोलणं करायचे. काय एक विचित्र आहे हे. ऑरबिंदो आपल्या सख्ख्या मुलांशी 3 महिने बोललाही नव्हता. देवजानीचा जेव्हा डिसेंबर 2014 मध्ये मृत्यू झाला, तेव्हा ते शरीर कुजेल, त्याच्यातनं दुर्गंधी येईल आणि ती दुर्गंधी बाहेर जाऊ नये म्हणून दाराच्या बाजूला पार्थोनी ह्याची भिंत बांधली पुस्तकांची. त्यांनी जी खिडक्या होत्या त्या सगळ्या खिडक्या सील केल्या, त्याला कव्हर लावलं जेणेकरून आतला प्रकाश, आतला वास काहीही आतबाहेर करू नये. कारण त्याचा असा फर्म बिलीफ होता की एक ना एक दिवस आपली बहीण परत येणार आहे, आपल्या आईला घेऊन येणार आहे आणि सगळं काही चांगलं होणार आहे. तो रोज तिच्यासाठी जेवण रात्रीचं बनवायचा. त्याचा असा ठाम विश्वास होता की ती रोज परत येते आणि आम्ही रोज एकत्र जेवून आमच्या 2 कुत्र्यांबरोबर हसत खेळत डिनर करतो. ज्या क्षणी ऑरबिंदोला हे कळलं की आपली मुलगी नाहीये आणि एका छताखाली ती जवळजवळ एक 4-5 महिने मृतावस्थेत पडलेली आहे, त्या क्षणी त्याचीही मानसिक स्थिती हलली आणि म्हणून त्यांनीही आत्महत्या केली आणि स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या कमिट केली.